2 जुलै 2023 दादांनी साहेबांची साथ सोडली आणि वेगळी वाट धरून भाजपसोबत सत्ता स्थापन केली। तेव्हापासून अजितदादा गट विरुद्ध शरद पवार गट असा वाद सुरू झाला। या बंडापासून दोन्ही गट एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडतात। कार्यक्रम कुठलाही असो, हे दोन्ही गट एकमेकांवर टीकेचे बाण सोडतातच। आज पुन्हा राष्ट्रवादीच्या या दोन्ही गटात वादाचा नवा अंक पाहायला मिळालाय। वादाचं कारण ठरलंय ते सुनील तटकरेंनी विधिमंडळात सादर केलेलं एक प्रतिज्ञापत्र, ज्यात तटकरेंनी पवारांवर गंभीर आरोप केले। पाहूयात। शरद पवार हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवायचे। शरद पवार कुठल्याही नेत्याचं ऐकत नव्हते। शरद पवार फक्त मोजक्याच लोकांचं ऐकायचे। शरद पवारांनी पक्षाची घटना पायदळी तुडवली। सुनील तटकरे यांनी शरद पवारांवर असे गंभीर आरोप केले आहेत। अजित पवार गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रतिज्ञापत्र दाखल केलंय। या प्रतिज्ञापत्रात थेट शरद पवारांनाच टार्गेट करण्यात आलंय। असं कसं दिसतं की मी हुकुमशहासारखं वागलो। आता हे अध्यक्ष आहेत, यांनी सांगावं की त्यांच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये कुठं माझ्याकडनं त्यांच्यावर सक्ती केली, असं करायचं। आम्ही सगळे एका विचाराने अवसाद बसून निर्णय घ्यायची प्रक्रिया करतो। शरद पवार साहेब सर्वांनाच बोलवून चर्चा करायचे आणि त्यात सुनील तटकरे पण असायचे अशी माझी माहिती आहे। आणि ते तर महाराष्ट्रात विधानसभा पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केलेलं आहे। त्या काळातही मला वाटतं की ते पवार साहेब कसे काम करतात ते त्यांनी जवळून पाहिलेलं आहे। त्यामुळं पण मी त्यांचं ॲफिडेव्हिट अजून पाहिलेलं नाही। सातत्याने आपल्या निदर्शनात एक गोष्ट आणून देतो की पवार साहेबांच्या बाबतीमध्ये फार मी काही अधिक बोलणार नाही, पण वाद ते सारखं आपल्या भाषणांमधनं आपल्या वक्तव्यातनं सारखं बोलवायचे की भाकरी फिरवली जाईल, भाकरी फिरवली जाईल। याचा अर्थच असा असायचा की पक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती असंतोष आहे, नाराजी आहे। सातत्याने त्या बाबतीमध्ये चर्चा केली जायची आणि चर्चा केल्यानंतर बाहेर कुठेतरी भाकरी फिरवली जाईल अशा स्वरूपाचे जे स्टेटमेंट येत होते, त्याचा अर्थच असा होता की पक्षामध्ये एक प्रकारची कुठेतरी मनमानी चालली होती आणि त्यामुळेच या प्रकारचे निर्णय झालेले। अनिल पाटील 2019लाच आमच्या पक्षात आलेले आहेत, त्यामुळे भाकरी फिरवण्याचा आणि त्यांचा काही संबंध येण्याची आवश्यकता नाही आहे। कारण तेच मुळात अजून आमचा पक्ष कसा चालतो याची माहिती त्यांना नाही आहे। ते आत्ताच नुकतेच आमच्या पक्षात 2019ला त्यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं नाही, त्यानंतर ते आमच्या पक्षात आले। अजित पवारांनीही पुन्हा एकदा शरद पवारांना वयाच्या मुद्द्यावरून लक्ष केलंय। काही जण तरुणांना संधीच देत नाहीत असं अजित पवार म्हणाले। नवीन पिढीला मदत करणारे असतील तर ते केल्या पाहिजे या मताचा मी आहे। त्याच्यामुळं तुम्ही जे 45 वयाचं इतर बाकीचं सांगितलं तर मी त्या पद्धतीनं निश्चितपणे विचार करेन, कारण हा तरुणांचा भारत आहे आणि तसं केल्याशिवाय तरुणांना पण संधी मिळणार नाही, नाहीतर वयस्कर लोक लवकर संधीच देत नाही, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। काय अंशेश्वरांनी म्हणतो ते खरं आहे। ते कुठून आले, त्यांना कुणी आणलं, त्यांना तिकीट कुणी दिलं पहिल्यांदा, आणि अशी किती लोकांचं सांगू प्रश्न, याच्याकडे फार लक्ष द्यायचं नसतं। शरद पवार गटानेही अजित पवार गटाला ट्विटरवरून प्रत्युत्तर दिलंय। क्या हुआ तेरा दादा असं म्हणत अजित पवारांची जुनी वक्तव्य व्हायरल करण्यात आली आहेत। जाणीवपूर्वक जातीमध्ये, पंथामध्ये, धर्मामध्ये एक अंतर पाडण्याचं काम, त्याच्यातनं स्वतःची राजकीय पोळी भासता येईल का काय, अशा प्रकारचा प्रयत्न आत्ताचं शिंदे फडणवीस सरकार करतंय। घोटाळा करूनच मुख्यमंत्री झाले, तर ती घोटाळा आणि मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य हे काही सुटायला तयार नाहीये। स्टील 36,000 रुपये टन होतं, आता स्टील झालंय 60,000 रुपये टन। या ऍक्च्युअली कमळाबाई राष्ट्रवादीतल्या सत्ता संघर्षाची सुनावणी सध्या विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू आहे। 31 जानेवारीला ही सुनावणी संपणार आहे। या सुनावणी आधी पवार विरुद्ध पवार हा संघर्ष टोकाला पोहोचलाय।
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.